अरे आमच्या तानाजी मालुसरांनी मिशीवर ताव मारला तर समोर आलेला गणेम 15 फूट मागे सरत होता. एवढा रुबाब आहे बुवा हे मर्दोंके. अरे ज्याचा मरणासमोर ताठा तो मराठा, तो मराठा. नाद नाही करायचा मराठ्याचा. अरे एक छत्रपतींचा मावळा मराठ्यांसाठी गेले 2 वर्ष झुंजतोय. त्या छत्रपतींच्या मावळ्याचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. छत्रपतींचा मावळा हटत नसतो बुवा. जाऊ द्या फक्त मुंबईला आरक्षण घेऊनच माघारी येतो की नाही बघा. आजचा शब्द आहे खरा आहे की नाही बघा तुम्ही. तो कोबर आहे एवढ्या दुष्काळात कसं फेडावं तुमचं कर्ज. महाराज म्हणले कशाचं कर्ज. तुमच्या वडिलांनी तुमच्या भावाने आमची गहाण खतं लिहून घेतलेली आहेत. महाराज म्हणाले या दुष्काळात तुम्ही काही माझं कर्ज फेडू शकत नाही. या महाराष्ट्रातल्या भूमीतलं पहिलं व्यक्तिमत्व जगाच्या पाठीवर शेतकऱ्यांसाठी पहिली कर्जमाफी देणारे तुकोबराय होते. आणि तदनंतर त्यांचंच अनुकरण केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि धर्मवीर संभाजी महाराजांनी. त्यांनी सुद्धा दुष्काळामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. पोटचा गोळा शत्रूच्या मुलकात सोडून जायचा. काय काय वेदना होत असतील त्या राजाला. स्वराज्याचा विचार करावा की लेकराचा विचार करावा. शंभूबा तुमच्यासारखे हजारो शंभूबाळ स्वराज्यात आहेत. त्यांचाही मला विचार करायचा आहे शंभूबा. आणि तुमचा सुद्धा विचार करायचा. पण स्वराज्यासाठी मथुरेत राहावं लागेल. स्वराज्यासाठी हा शब्द कानावर पडल्याबरोबर शंभूबाळाने आपल्या वडिलांना होकार दिला आणि कडकडून मिठी मारली. आबासाहेब स्वराज्यासाठी आम्ही शत्रूच्या मुलखात राहायला तयार आहोत. आबासाहेब जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. नको मज ताठा नको अभिमान तुझ वेन सेन होतो जीव. दुर्धर हे माया न होय सुटका वैकुंठ नायका सोडवे मज. तुका म्हणे तुझे झाली या दर्शन मग निवारण होईल सर्व. दुर्धर हे माया न होय सुटका वैकुंठ नायका सोडवे मज. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण वैराग्याचे शिरोमणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपतींचे गुरु विश्ववंदनी जगद्गुरु तुकोबराय यांचा मागणीपर प्रकरणातील 3 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाची सुरुवात अशी मजेदार करतायत की ज्यांच्या अंगात ताठा होता, अभिमान होता, त्यांची कशी दुर्दशा झाली हे तुकोबरायांना माहिती आहे. मग त्यांची जर दुर्दशा झालेली आहे माझी व्हायला पाहिजे का नको. नको आहे. आणि कोणाला सांगतात महाराज. हा अभंग म्हणजे प्रत्यक्ष भगवंताशी जगद्गुरु तुकोबरायांचा संवाद आहे. आता लोकशाहीने संवादासाठी काही गोष्टी आपल्यासाठी पण निर्माण करून ठेवल्या. त्यातली पहिली घटना ग्रामीण लेवलला जर पाहायचं म्हटलं तर ग्रामसभा ही संवादासाठी असणारी ग्रामसभा आहे. म्हणजे ज्यांना आपण निवडून दिले किंवा जिथं तो प्रशासकीय अधिकारी आहे म्हणजे ज्याला आपण ग्रामसेवक म्हणतो त्यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा असतो. काय ते आमचे गटार तुंबतात, रस्त्याला खड्डे पडलेत, या असल्या गोष्टी आपण त्यांच्याशी संवाद साधतो की बाबा हे ग्रामपंचायतने केलं पाहिजे किंवा तुमच्याकडे नगर परिषद असेल तर नगर परिषदेने केलं पाहिजे. हा संवाद असतो. पण माझ्या माहितीप्रमाणे एकाही ग्रामसभेमध्ये संवाद होत नाही. परिणामी गावाचा विकास होत नाही. जे काय होतं ते तुम्हाला सगळं माहिती आहे. परंतु हा तसला संवाद नाही आहे. आपण ज्यांना विधानसभेत लोकसभेत पाठवतो त्यांना याचसाठी पाठवतो. तिथे सुद्धा संवाद होतो का. तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये देवाशी भांडण असं पण एक प्रकरण आहे. तुम्ही आम्ही भांडतो तसं भांडण नाही. भांडावं कसं हे तुकोबरायांकडे शिकावं.
तुमच्यासाठी सांगतो, जनाबाईसारखं भांडावं. मग तितकी भाषा त्यांनी जेवढी कठोर वापरली तशी तुम्हाला नाही वापरता येणार. का सांगू तुम्हाला? जनाबाई महाराजांनी इतकं तुमचा अधिकारच नाही आहे. त्यांनी रोज त्यांना बोलवलं होतं, रोज जात्याच्या खुंट्याला हात लावल्याबरोबर त्यांना साथ घालायच्या. काय म्हणायच्या? काय म्हणाले जनाबाई महाराज? ए रे बा विठ्ठला. आपण किती वेळा म्हटलो दिवसातून? एखाद्या वेळेला तरी नाही म्हणत. मग आपला अधिकार आहे का? नाही. जनाबाई महाराजांना शिक्षा सुनावण्यात आली, सळावर द्यायची शिक्षा देण्यात आली. त्या म्हणल्यास त्या कोर्टात जाऊ जमलं असतं का? न्याय मिळाला असता का? आज तरी मिळतो का? मी आमच्या घोडेगावच्या कोर्टामध्ये एकदा होतो. 75 ते 80 वय असेल त्या आजीचं. ती पेढे देत होती भाऊ. मी पेढा गप नाही घेतला, मी घेतला. पण म्हटलं आजी कशाबद्दल पेढा? म्हटलं मी केस जिंकले. म्हटलं केस कशाची होती? म्हणजे माझं वय 18 होतं तेव्हा माझ्यावर बदअमल झाला होता, त्याचा निकाल आत्ता लागला. अशी व्यवस्था आहे आपली न्याय व्यवस्था. आता काय करायचं? तो निकाल चाटायचा आहे का? आयुष्य गेलं ना निकालाची वाट पाहण्यात. आता केव्हा आयुष्याची सुरुवात करायची? मसन वाटेत गेलो. मग जनाबाई महाराज म्हणले असला न्याय मला नको आहे. मला जिथं न्याय मिळतोय तिथंच जायचं आहे. तिथं तात्काळ न्याय आहे. आणि न्याय कसा मागितला? भांडल्या देवाशी, शिव्या घातल्या देवाला. तुम्ही नका घालू बरं. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या. काय भाषा आहे? ती भाषा वापरू नका बरं तुम्ही. उद्या सकाळी बघतेस तुझ्या कदम जरा असं सुरू होईल आपल्या क्लासला. काही करू नका. तर कधी कधी महाराज मला एक प्रश्न पडतो बरं का भाऊ, तुम्हाला पण सांगतो. रोज तुम्ही आता 7 दिवस कीर्तन ऐकते. इथं उभं राहिलं लोक बाया का सावरतात मला अजून काही कळलं नाही. सावरतात का नाही? नाही तर फार असं. अरे काय करतो काय तू? मारामाऱ्या करायला आलं काय तू? इथं उभं राहून बाया सावरायचं काय कारण आहे? ही गादी नम्रतेची, लीनतेची. बाबा इथं बाया सावरू नको. अरे सावरतात का नाही बरेच बाबा? खरं सांगा बरं का, खोटं बोलायचं. असं काय करतो बाबा? कोणाशी मारामारी करतो? ह्याच्याशी निर्जीव आहे, त्याला करंट दिला तरच ते बोलते. याच्याशी कुठं दुश्मनी करता? कुठे बाया सावरा? भर चौकात जर तुम्ही असं केलं, भर चौकात आजूबाजूचे पाहणारे काय म्हणते, हा कोणाला तरी मारायलाच चाललाय. मग इथं का बाया सावरतात? मला याचं गणित अजून सुटलं नाही बुवा. तुकोबाराय म्हणतात भल्या भल्यांच्या अंगात ताठा होता. आणि ताठा असल्यामुळं त्यांची गत काय झाली, पुढे अवस्था काय झाली ती मी पाहिलेली आहे. तुकोबाराय असं डायरेक्ट का म्हणतात बरं? मी पाहिलेली आहे. रावणाचा ताठा महाराजांनी पाहिला, कंसाचा ताठा पाहिला. तुकोबारायांनी पाहिलं असेल का? या घटनाकातल्या आहेत, त्रेतायुगातल्या आहेत, द्वापारयुगातल्या आहेत. तुकोबाराय कुठले आहेत? आपल्या कलियुगातले. मग तुकोबाराय असं का म्हणतात बाबा? मी पाहिलेलं सांगतोय. आणि बऱ्याच वेळेला असं पण असतं बरं का, पाहणे आणि ऐकणे आपण सहज म्हणतो त्याच्यात 4 बोटाचं अंतर आहे. पण तुकोबाराय म्हटलं मी ऐकलेलं सांगत नाही, कारण ऐकलेलं खरं असेलच याची गॅरंटी नाही. सांगणारं खरं बोलेलंच असं नाही. बरोबर आहे की नाही? महाराज म्हणले मी पाहिलेलं सांगितले. का पाहिलेलं सांगितले? महाराज सांगतात भगवंताचे जे जे अवतार झाले त्या त्या अवतारामध्ये मी बरोबर होतो. मग आता कलियुगामध्ये भगवंताचा कोणता अवतार होता की जेव्हा महाराज त्यांच्याबरोबर जन्माला आले? त्यांच्या बरोबर नाही, त्यांच्या अगोदर महाराज आले. आणि महाराजांनी जे पाहिलं, तुकोबारायांनी जे पाहिलं ते पाहिल्यानंतर त्यांचं काळीज पिळवटून गेलं. काय पाहिलं होतं तुकोबारायांनी? ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये सुलतानांचे धाड यायचे, तरणी ताठी पोरं पळत निघायचे, पण म्हाताऱ्या माणसांना पळता येत नव्हतं म्हणून घोड्यांच्या टापाखाली चिरडले जायचे, रक्तमासाचे सडे पडले जायचे आणि अनेक तरण्या ताट्या पोरी बेपत्ता झालेल्या असायच्या. काही वेळाने आक्रोश किंकाळ्या कानावर यायच्या, त्यांच्या अंगावरले वस्त्र काढले जायचे आणि बदअमल व्हायचे. तो आक्रोश, त्या किंकाळ्या ऐकून तुकोबारायांना सहन होत नव्हतं. देऊचं त्या ठिकाणी वाण्याच्या घरात जन्माला आलेले लेकरू हातातलं मापटं फेकून दिलं आणि भागवत धर्माचा विना उचलला आणि तडक पंढरीची वाट धरली. कशासाठी वाट धरली? अरे त्या वैकुंठीच्या सुभेदाराला साकडं घालायला निघाले. हे भगवंता, कसं पाहतोस तू या उघड्या डोळ्यांनी? आम्हा हिंदूंवर अन्याय अत्याचार होत असताना तुला कसली निद्रा लागली? तू का म्हणे देवा? अरे काय
निद्रा केली धावा. धावून या देवा, काय झोपा काढताय तुम्ही? देवाश्रयने आषाढीला झोपलेल्या देवाला जाग जर पहिलं कोणी केलं असेल ना, ते आपल्या तुकोबरायांनी केलं. आणि ते जागा यासाठी केलं. तू अनेक वेळा अवतार धारण केलेस रे, पण तुझ्या औषाने सुद्धा असा कोणीतरी प्रगट कर आणि या हिंदू धर्माला आलेली ग्लानी दूर कर. आणि देव देश धर्माचं हिंदवी स्वराज्य त्याने निर्माण करावं. असं कोणीतरी तुझ्या अंशाने जन्माला यावं. हे साकडं तुकोबरायांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला घातलं. सामान्य घटना नाही हो. तुकोबरायांनी साकडं घालावं आणि पांडुरंगाने ते ऐकू नये. अरे सलग 1628 आणि 1629 असा 2 वर्षाचा दुष्काळ सलग या महाराष्ट्राने अनुभवला. अन्न करून माणसं मेली हो. जनावरं तर केव्हा संपली होती. झाडांचा पाला सुद्धा लोकांनी खाऊन झाला. काही राहिले, खराटे झाले झाडांचे. ज्या झाडांचे खराटे झाली ती झाडं सुद्धा नष्ट झाली. माणसांनी खावं काय? लोकांची ही दीन अवस्था पाहिली तुकोबरायाने. काळीच पुन्हा पिळवटून गेलं. हे भगवंता, बाबजाद्याची संपत्ती आहे, काय करू मी? माणसं नसेल तर या संपत्तीचं मला करायचं काय? धान्याची कोठारं तुकोबरायांची अशी तुडुंब भरलेली होती. सांगितलं लोकांना, बाबांनो, याच्यावरचा हक्क मी या क्षणाला सोडून देतो. जगा, न्या. नेलं लोकांनी. इतकं नेलं. तुकोबरायांच्या घरात मापटभर सुद्धा ठेवलं नाही हो. सगळं घेऊन गेले लोक. त्याच तुकोबरायांच्या घरामध्ये तुकोबरायांच्या पत्नीला, मुलांना घरात अन्न खायला नव्हतं. अन्न करून टावं फोडलं. सत्कुर भाकरीचा तुकडा सुद्धा देवगावातलं कोणी घेऊन गेलं नाही. जी माणसं मरत होती त्यांना जगण्यासाठी तुकोबरायांनी अन्न दिलं. पण आज तुकोबरायांच्या घरातली माणसं मरायला लागलेली आहेत. माणसं किती कृतज्ञ आहेत पहा. ज्याने काही दिवस आम्हाला जगवले हो, त्यांच्या घरातली माणसं आज मरत आहेत. आम्हाला ती मरताना दिसत नाही. आमचं कोणी मरू नये म्हणून आमचा चतकुर तुकडा आम्ही राखून ठेवला आहे. पण तो चतकुर तुकडा कोणामुळं आमच्या घरात आला याची जाणीव नाही लोकांना. बरं, माणसं इतकी विलंदर. अन्नधान्य तर नेलंच, आता रोकडा संपत्ती राहिलेली होती. तुकोबराय, एवढ्या दुष्काळात कसं हो फेडावं तुमचं कर्ज? महाराज म्हणले, कशाचं कर्ज? तुमच्या वडिलांनी, तुमच्या भावाने आमची गहाण खतं लिहून घेतलेली आहेत. महाराज म्हणाले, या दुष्काळात तुम्ही काही माझं कर्ज फेडू शकत नाही. या महाराष्ट्रातल्या भूमीतलं पहिलं व्यक्तिमत्व की ज्यांनी शेतकऱ्यांची स्वकमाईनं कर्जमाफी केली. स्वकमाईने. शासनाची तिजोरी नव्हती तेव्हा. स्वतःच्या वडीलधाऱ्यांच्या, बापजाद्यांच्या कमाईतली संपत्ती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरली. महाराजांनी फ्लेक्स नाही लावला पुढं. आमच्या ह्यांच्या सौजन्याने हे असे, असं काही नव्हतं. जगाच्या पाठीवर शेतकऱ्यांसाठी पहिली कर्जमाफी देणारे तुकोबराय होते. आणि तदनंतर त्यांचंच अनुकरण केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि धर्मवीर संभाजी महाराजांनी. त्यांनी सुद्धा दुष्काळामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. आता केली तर ह्याने केली का आम्ही केली? आम्ही केली का त्याने? अरे तुम्ही 2-4 जण एकत्र आहे ना, मग कशाला भांडता मारायला? तिघांनी केली, चौघांनी केली असं काहीतरी म्हणा ना, काही बिघडलं का? नाही, मग त्यांची मतं आम्हाला मिळतील का? अरे मग कोणीच नाही, सरकारने केली म्हणा. नाही, मग सरकार आमचं आहे. मग ते कोण आहेत? नक्की कोणच्या ते भाऊ आता सध्या कळतच नाही. आज जरी इथं बसलेले असले, उद्या दुसऱ्या टेजो भरवसच नाही. या 5 वर्षात तर पक्का अनुभव आलाय बा. गॅरंटीच नाही कोणच्यात असं ते. 2 वर्षाचा सततचा दुष्काळ होता. 2 वर्ष पृथ्वी पारशी होती. माणसांना अन्न करून मरायला लागलेले होते. तुकोबरायांचा धान्याचा साठा संपला. आता काय खाल? जनावरं केव्हा संपलेले होते. 2 वर्ष पृथ्वी पारशी होती. 2 वर्ष तुकोबराय आकाशाकडं पाहायचे, पांडुरंगाला नमन करायचे. आणि आला तो दिवस. तुकोबरायांचं घराणं आता फलरूप होणार होता.
भगवंत येणार होता कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपाने. आणि तो दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीयेची पहाट झाली. शिवनेरी गडावर सकाळच्या प्रहरी जिजाऊ साहेबांच्या ओटी पोटामध्ये दुखायला लागलं. आता गडाचे किल्लेदार आमच्या ताईसाहेब बाळंत होणार आहे. गडावर लगबग सुरू झाली. पण पहाटेला सुरू झालेल्या बाळंतपणाच्या वेदनात दुपार टळून गेली. तरी राणी सरकारांचा जीव मोकळा होत नव्हता. किल्लेदार विश्वासराव गोंधळून गेले. हे जगदंबे महाराजा शहाजीराजांनी ही जबाबदारी आमच्याकडे दिलेली आहे. जर माझ्या ताई साहेबांना जर काही झालं तर कसं शहाजीराजांना तोंड दाखवावं मी. गडावरच्या बाले किल्ल्यावरून विश्वासराव धड 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 धावत आले आणि शिवाई देवीसमोर नतमस्तक झाले. हे जगदंबे, अस्पातोर काही मागितलं नाही का? फक्त माझ्या ताईला मोकळं कर. होणाऱ्या लेकराच्या वजना इतक्या मोहरा तुझ्यावरून उधळून टाकीन मी. आणि तुझ्या नावावरून त्या लेकराचं नाव ठेवायला लावीन शहाजीराजांना. जगदंबेने गारानं ऐकलं. सूर्यास्त होत होता. पण तुम्हा साऱ्या हिंदूंचा सूर्योदय करण्यासाठी, यवनांचा नंगा नाच नष्ट करण्यासाठी सह्याद्रीच्या कुशीत जिजाऊंच्या पोटी एक लेकरू जन्माला आलं. त्या लेकराचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज विडाला विडाला. जगद्गुरु तुकोबर आहे. छत्रपतींचे गुरु होण्यासाठी कलियुगात अवतार आला आहे. आणि म्हणून जगाच्या पाठीवर कसा राजा होऊन गेला. अरे ज्ञानियांचे राजा आमचे ज्ञानोबर आहे. पण राजांचे राजे फक्त छत्रपती शिवराय. मागचे 3 खांबापासून आवाज नाही जात स्पीकरवाले. काय होतंय काय त्यांना? थंडी लागले का? नाही, थंडी जर लागत असेल तर टाळी इतका रामबाण उपाय दुसरा काहीच नाही. लगेच गरम हो, लगेच. निस्ते गरम न होणार. अख्खी रक्तभिसरण संस्था तुमच्या सगळ्या ॲक्टिव्ह होतील. अटॅक बिटॅक येणार नाही. म्हणजे भविष्यात सुद्धा. आता कीर्तनात तर लई सुरक्षित असतात तुम्ही. महाराजांनी सांगून ठेवलं इतकी सुरक्षित जागा दुसरी कुठंच नाही. यमधर्म सांगत होता तुम्हालाही ते सत्ता जे ते होय. हां, इथं एवढे सुरक्षित तुम्ही. जर समजा एखाद्याचं लिस्टमध्ये नाव असेल आत्ता या क्षणाला, असो नाही कोणाचं पण असेल तर, आणि जर आलाच तो बाबा रेडिओ बसून, काय बसून येतो तो रेडिओ, आणि त्याने जर पाहिलं रामभाऊचा नंबर आहे, कुठे रामभाऊ घरात आहे का? नाही. कुठे गेला? घरवाले म्हणले गेले कीर्तनाला. अरा फुकाटी आलपटा झाला म्हणला. इथं येतच येत नाही ना त्याला. हे सुरक्षा कवच आहे तुम्हाला. मग ते मागं जातं. पुढल्या वर्षापर्यंत येत नाही. 1 वर्ष बोनस मिळाला ना राव इथं बसल्यामुळं. हे काय साधा बोनस आहे का? दिवाळीतला बोनस याच्या पुढं काहीच ठरत नाही. आणि इथं न भेटता जर दुसरीकडे भेटले तुम्ही म्हणले ना ते तिकडच्या अंगाचं सगळं तुझ्या नाव करून देतो, अजून 1 कोटी देतो, फक्त 1 आठवडा देईल का? मग इथं 1 वर्ष मिळालं राव. ही साधी घटना नाही, साधी कमाई नाही बुवा. अभंग मागणी प्रकरणातला आहे. सगळ्यांची कोणाकडे तरी मागणी असते. तुम्ही पहा, आपण बाकी कोणाकडे जरी नाही मागितलं, भैरवनाथाच्या दरबारात येतो. जेव्हा कधी उत्सव असतो तेव्हा इथं स्टॉल लागलेले असतात प्रसादाचे, नारळाचे, पेढ्याचे. लागतात ना तुमच्याकडे? लागतात. मग ते स्टॉल लागलेलं काय करतं माहिती आहे का? ते नारळ किंवा पेढे ते बऱ्याच क्वालिटीचे असतात. काही 200 रुपये किलोवाले, काही 250वाले, काही 300वाले, काही 450, 500वाले. तसे नारळ पण असतात. हा 20वाला, हा 30वाला, 40वाला, 50वाला वगैरे वगैरे वगैरे. आता तुम्ही जाता तिथं, मग तो सांगतो बिचारा हे असा तो तसा. नाही, आपल्याला माहीतच असतं हा असा आहे आणि तो तसा आहे, हे माहीतच असतं. त्याला फार काय विचारायची गरज नसते. मग तो म्हणतो हा घ्या 20वाला. 20वाला आहे बरं का तो. आता तो 60वाला नाही आहे. आले तुम्ही इथं देवाच्या दरबारात, फोडला नारळ, कसा निघला? बोला ना, कसा निघला? आणि तसा निघल्यावर तुम्ही काय म्हणता? आता सडक्यानावरून जर देव पावन होत असता त्यांनी 60वाला एकाय ठेवला असता का? जगद्गुरु तुकोबरायांचा भगवंताशी संवाद आहे. काय संवाद आहे?
ज्यांच्या ज्यांच्या अंतकरणात ताठा होता, मगरूर होती, मस्ती होती, अहंकार होता, उद्ध्वस्त झाले सारे. मला मनुष्य जन्म एकदाच मिळाला आहे. मला माझं आयुष्य उद्ध्वस्त नाही करायचं. मला तुला प्राप्त करायचं आहे. आणि तुला जर प्राप्त करायचं असेल तर मला या दोन गोष्टी नको आहेत. आणि त्या जर नको असतील, त्या जर नसल्या माझ्याकडं, तर मला तुझी प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. ताठा फक्त रावणाकडं होता, कंसाकडं होता असं नाही. तुमच्या आमच्यात पण आहे ना का नाही? काही लोक नाही म्हणतात, काही हा म्हणतात. काहींना खात्री आहे, काहींना खात्री नाही. मी खात्री पटवून देतो ज्यांना नाही त्यांना. कीर्तनाला सगळे बसलेले कोण आहेत? हिंदू आहेत ना? हिंदूच आहेत ना? मग हिंदूंच्या कपाळावर तिलक असावं का नाही? हिंदूंची पहिचान काय आहे? तुम्हाला थोडंसं छत्रपतींच्या वंशावळीची पहिचान सांगू का? मुळात छत्रपती हे प्रभू रामरायाचे वंशज आहेत. सूर्यवंश कुळ आहे. आणि आता सध्या चालू वर्ष. काल मला एकाने मेसेज टाकला, म्हटलं तुम्ही म्हणतात महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष तर बदललं. म्हणलं पागल आहे तू, इंग्रजाच्या पोटी जन्माला आला का काय? अजून मराठी महिने शिल्लक आहेत, अजून आमचं नवीन वर्ष यायला वेळ आहे बाबा. तू एवढा पागल कसा झाला महाराष्ट्रात जन्माला येऊन? परत काही प्रतिक्रिया आली नाही. आणि भाऊ तुम्हाला सगळ्यांना इथं आता विषय आला म्हणून सांगतो. 6 जून 2024 साली महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होतात. आणि आपल्या गव्हर्नमेंटने, महाराष्ट्र सरकारने 6 जून 2023 ते 6 जून 2024 हे जे वर्ष आहे, हे महाराजांच्या राज्याभिषेकाचं वर्ष म्हणून महाराष्ट्राने साजरं करायचं असं ठरवलं. पण अजून काही लोक साजरा करीनात. आता जेमतेम 4 महिने उरलेत, अजूनही काही कोणाला नाही जमलं. कोणालाच जमलं नाही म्हणून आम्ही निर्णय घेतला. अर्थात निर्णय घ्यायला लावणारी ती आदिशक्ती शिवाई देवी आहे. ते नाना बसले ते साक्षीला आहेत, होत्या माझ्याबरोबर. आज मी छत्रपतींना सोडून इथपर्यंत आलो आहे. माझ्या आयुष्यातली भाऊ ही पहिली घटना आहे. मी पालखीपासून कधी दूर जात नाही. मी विनंती केली होती तुम्हाला सगळ्यांना, मला 3 तारीख द्या, 4 द्या, पण 5 तारखेपासून पुढं बोलू नका. पण तुम्ही काय ऐका ना. शेवटी मला तुमचं ऐकावं लागलं आणि म्हणून इथं यावं लागलं. माझे राजे वाट पाहत असतील थेऊरमध्ये, पण विघ्नहर्त्याच्या सानिध्यात महाराजांना सोडलं आणि मी इकडं आलो आहे. शिवनेरीवरून घेऊन निघालो आहे महाराजांना त्यांच्या पुत्राच्या भेटीला. आता का घेऊन चाललो ते सांगायला गेलो तर 1-1.5 तास जाईल. इतका हृदयाला पीळ पाडणारा प्रसंग आहे तो. आणि आज माझ्या अभंगाचा तो विषय पण नाही, त्याच्यामुळे मला तिकडं जाता येणार नाही आहे. पण पालखी प्रस्थान झाल्यानंतर महाराजांना शिवाई देवीच्या दर्शनाला आणलं आणि शिवाई देवीने दिला मला त्या ठिकाणी कौल. सांगितलं, गेले वर्षभर अनेकांना तुम्ही सांगताय महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष, महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष. पण लोकांनाच का सांगत बसणार? तुम्ही का सांगत नाही स्वतःहून? आणि त्याच वेळेला जाहीर केलं की या वेळेला तुझ्याच प्रांगणामध्ये, या वेळेला येणारा 6 जून राज्याभिषेकाचा दिवस हा तुझ्याच प्रांगणामध्ये शिवनेरीच्या पायथ्याला 29 मे ते 6 जून सलग 9 दिवस छत्रपतींचा गजर करीन तेव्हा स्वस्त बसेल. आणि ठरवून टाकलं. शिवाई देवी ट्रस्ट शिवनेरी आणि आमचा स्वराज्य संघ जुन्नर तालुका जिल्हास्तरीय शिवचरित्र कथा महोत्सवचा महाराजांच्या राज्याभिषेकाचा असा भव्य दिव्य आपण कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आणि म्हणून त्या कार्यक्रमाचं निमंत्रण आज मी तुम्हा सगळ्यांना भाऊ देतोय. तुम्हा सगळ्यांना भाऊ देतोय. येते का लक्षात? जे सहकलाकार असतील, विशेष करून मी तुमच्या दोघांसाठी बोलतोय, ती सेवा विनामूल्य करायची आहे. कारण ती सेवा शिवाई देवीसाठी करायची आहे, छत्रपतींसाठी करायची आहे. जर बांगर महाराज कशाला हात लावणार नसेल, मला अशी एक खात्री आहे, या नारदाच्या गादीवरून बोलतो,
जे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे तिथं बसायला कलाकारांना जागा नसेल, इतके कलाकार सहकलाकार माझ्या आजूबाजूला असतील, पण त्यांची छत्रपतींवर श्रद्धा असेल तर असतील. जर त्यांची मायेवर श्रद्धा असेल तर कदाचित नसतील. कारण मायेवर श्रद्धा असणाऱ्यांची संख्या आपल्या ह्याच्यात तरी काही कमी नाही आहे. पण जर छत्रपतींवर श्रद्धा असेल, भले नाही 9 दिवस, महाराज 1 दिवस माझ्या वाट्याला यावा, महाराज माझ्या वाट्याला 2 दिवस यावेत, मला द्यावी मृदंगाची सेवा, मला द्यावी गायनाची सेवा, मला द्यावी टाळाची सेवा. ही भावना अंतकरणामध्ये प्रकट झाली पाहिजे. छत्रपतींच्या पालखी सोहळ्यात असल्यामुळं माझा नेहमीच्या शैलीतला जो आवाज आहे तो आज नाही आहे. अगदी शूटिंगवाल्यांसहित सगळ्यांना माझा आवाज ओरिजिनल माहिती आहे, त्यांना पण माहिती आहे. परंतु महाराजांच्या नावाचा रोज गजर करून आळंदीत माऊली ज्ञानोबरायांच्या दर्शनाला महाराजांना घेऊन गेलो. बाकीचे लोक घोषणा द्यायचे, पण ते मलाच आवडत नव्हते. मला राहवलं नाही म्हणून मीच ओरडायचा मोठ्याने. महाराजांच्या नावाचा जयघोष म्हणजे त्या वरच्या पटीत व्हायला पाहिजे. शिवाजी महाराज की असं नाही ना जमत. आपली इच्छा आहे का घोषणा देण्याची महाराजांची? आहे. जाऊ दे, एकदा आवाज पुन्हा खर्च करतो, पण त्या कोपऱ्यापासून शेवटचा तिकडून आवाज आला पाहिजे. महाराज पाहतात आपल्याला स्वर्गातून, त्यांना अभिमान वाटावा, या पुणे जिल्ह्यात माझा जन्म झाला आहे, त्या पुणे जिल्ह्यातली माणसं मला अजून विसरलेली नाही असं वाटलं पाहिजे छत्रपतींना. वाटावं की नाही? वाटावं ना. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हात खालीच होते. अहो, कीर्तन महाराष्ट्रात आहे, त्यातल्या त्यात पुणे जिल्ह्यात आहे. काय भीती इथं कोणाची तुम्हाला? कोणाचीच नाही. कारण हे राष्ट्र सुरक्षित करणारे राजे होते, म्हणून आपण इथं कीर्तनाला बसलो आहे. सांगू तुम्हाला, राजे जर जन्माला आले नसते ना, महिला मंडळ आमची महिला बुरख्यात दिसली असती आणि पुरुष दर्ग्यात दिसला असता, जर महाराज जन्माला आले नसते तर. जर छत्रपतींच्या भवानी समसेरीचा घुमला नसता आवाज, जर छत्रपतींच्या भवानी समसेरीचा घुमला नसता आवाज, तर तुम्हा आम्हाला पडावे लागले असते नमाज, पडावे लागले असते नमाज. हे कर्तृत्व आहे छत्रपतींचं. अरे आमच्या तुकोबरायांनी सांगावं, या पितापुत्रांचं आमच्या भूमीवर, आमच्या राष्ट्रावर, आमच्या धर्मावर, आमच्या मायभूमीवर एवढे एवढे उपकार आहेत. महाराज सांगतात, अरे आमची गर्दन जरी त्यांच्या चरणावर अर्पण केली तरी उपकार फिटणार नाही. अरे काय दावे त्याचे व्हावे उत्तराई, ठेविता हा जीव आमची गर्दन जरी छत्रपतींच्या चरणावर अर्पण केले ना, त्या ऋणातून उत्तराई नाही होऊ शकत. एवढे एवढे अनंत अनंत उपकार आहेत. आज आमच्या देशाची एवढी वाईट परिस्थिती आहे. ईशान्येकडचे राज्य हिंदू धोक्यात आहे. तिथे मिझोरम असेल, नागालँड असेल, पश्चिम बंगाल असेल, अगदी दिल्लीपर्यंत सुद्धा. दिल्लीत जर कधी गेला आणि रस्त्याची नावं वाचली ना, तर आपल्याला वाटत नाही आपण हिंदुस्थानात आहो म्हणून. एकदा जा दिल्लीला आणि ती रस्त्यावरची नावं वाचा, तुम्हाला वाटणारच नाही आपण भारतात आहोत म्हणून. एक काही हिंदू महापुरुषाचं नाव रस्त्याला कशालाच नाही आहे, सगळी त्यांची नावं आहेत. एक नाव बदललं आमच्या गव्हर्नमेंटने, कोर्टात गेली नालायक. काय औरंगजेब तुमचा मावस भाऊ होता का? लाजा नाही वाटते? महाराष्ट्रात राहता, महाराष्ट्रातलं खाता आणि शंभूराजांच्या नावाला विरोध करता. तोडवली पाहिजे अशी ती हिंमत पाहिजे. धर्म तेव्हाच टिकेल जेव्हा हिंमत असेल, त्याशिवाय नाही आहे. अरे मी नाही सांगत, ज्ञानोबराय सांगतात. अरे तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडीला, जैसा दीपा सवे जाय प्रकाश. देवा मालावल्यावर लागलेच अंधार येतो ना, तसाच ज्ञानोबराय सांगतात, धर्माचं अस्तित्व ज्या क्षणाला संपुष्टात येईल त्या क्षणाला पारतंत्र्य मानगुटीवर बसलेलं असेल. आणि त्यापुढे तुकोबारायांनी तर आम्हाला स्पष्ट शब्दात सुनावलं, प्रत्येक हिंदूने कडवट असलं पाहिजे. किती कडवट असलं पाहिजे सांगू तुम्हाला. हे 2 वाक्य आयुष्यभर ध्यानात ठेवा तुम्ही. अरे कापल्या जरी आमच्या
असा तर उधळण होईल भगव्या रक्ताचे. अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताचे. अरे फाडली जरी आमची छाती हृदयात मूर्ती दिसेल छत्रपतींचे. हृदयात मूर्ती दिसेल छत्रपतींची. एवढा कडवटपणा अंगात असला पाहिजे. छत्रपती अंगात संचारल्याशिवाय बंड नाही करू शकत तुम्ही. कारण तोपर्यंत तुम्ही थंड असणार आहेत. तर थंड असलेल्याला बंड करण्याची ताकद फक्त छत्रपतीच देऊ शकतात. बाकी कोणी देऊ शकत नाही. त्या नावातच जोश आहे हो. तुम्ही कोणाच्या नावाचा गजर करा, कोणाच्या बी नाही होत ते. फक्त महाराजांचं नाव फक्त ओठावर येऊ द्या, पुढच्याला जयकार करायला सांगण्याची गरज लागत नाही. आपोआप ओठातून जयकार बाहेर पडतो. अरे मरगळ्या मनामध्ये हजारातीचं बळ निर्माण होतं. ते फक्त आणि फक्त या दोनही छत्रपतींमुळं, बाकी नाही, होणारच नाही. त्याग आहे जीवनामध्ये, समर्पण आहे. आमचं काय समर्पण आहे? आम्ही हिंदू असून आम्हाला कपाळाला टीका लावायला लाज वाटते की नाही? खरं सांगा, काय पहिचान आहे हो आमचे हिंदू म्हणून? कसं ओळखावं तुम्हाला हिंदू आहे म्हणून? बरोबर बोलतो ना मी? तुळशी माळ गळा, गोपीचंदन. महाराज वेडे होते का हो हे लिहून ठेवायला? वेडे होते का? वेडेच होते ते. याला धर्मासाठी वेडे म्हणतात. आपण असेच पागल आहे. पागल आणि वेड्यातला हात फरक आहे. हा, वेडा झालो वेड्यांच्या गावा गेलो. फुकट नाही आले देव त्यांच्याकडं. ज्यांचा अभंग आहे हा त्यांच्याकडे 36 वर्ष देव वेडा होऊन राहिले श्रीखंड्याच्या रूपाने. आणि काय करत होते? सहाळेवर चंदन उगाळत होते. कशासाठी? जर चंदन उगाळून देत असेल तर आम्ही का तिलक कपाळावर लावू नये? अरे हिंदूंचे, मराठ्यांचे ती पहिचान आहे. मगाशी मी सांगायचं राहून गेलो. छत्रपतींची पहिचान, शहाजी राजांची पहिचान. शहाजी राजांचं नाव आलं तर दाढी मिशास दौडणंच बरं येते की नाही? त्यांचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे सुपुत्र संभाजी महाराज, अजून त्यांचे बंधू राजाराम महाराज, व्यंकोजी राजे. हे हिंदूंचे, मराठ्यांची पहिचान छत्रपतींनी निर्माण करून ठेवलेलं आहे. पण आता आम्ही एवढी बिलंदर दाढी आता काढल्याच, मिशाही ठेवायची लाज वाटायला लागली हो. म्हणून मी मगाशी म्हणलो ना, भगवंताला लाज वाटेल कदाचित याला नराला म्हणून जन्माला घातला. याला मी मिसूर दिली पण हा खरडून आणतोय. मिशी ठेवायला लाज वाटण्याचं कारण काय? एक सांगू तुम्हाला, वाघाला मिशा असती, सिंहाला दाढी आणि मिशा असती. आमचे छत्रपती सिंह होते आणि छत्रपतींचे जे सरदार होते, मग तानाजी मालुसरे असेल, बाजीप्रभू देशपांडे असेल, अरे मिशीत लिंबू अडकून ठेवायचे, एवढे टप्पू मिशा होती. आमचा राजा सिंह आहे, आमचे सेनापती मावळे वाघ आहेत. आणि एक प्राणी त्याला फक्त एवढीच असती, त्याला बोकड दाढी म्हणतात आणि ती समोरच्यांना असायची. कळलं असेल तुम्हाला? समोरच्यांना ती त्यांची पहिचान आहे. पण आमची पहिचान, अरे आमच्या तानाजी मालुसऱ्याने मिशीवर ताव मारला तर समोर आलेला गणेम 15 फूट मागे सरत होता. एवढा रुबाब आहे बुवा हे मर्दोंके. अरे ज्याचा मरणासमोर ताठा तो मराठा, तो मराठा. नाद नाही करायचा मराठ्याचा. अरे एक छत्रपतींचा मावळा मराठ्यांसाठी गेले 2 वर्ष झुंजतोय. त्या छत्रपतींच्या मावळ्याचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. छत्रपतींचा मावळा हटत नसतो बुवा. जाऊ द्या, फक्त मुंबईला आरक्षण घेऊनच माघारी येतो की नाही बघा. आजचा शब्द आहे, खरा आहे का नाही बघा तुम्ही. नाही येत तो खाली आत. अरे छत्रपती पाहतात रे, माझ्या मराठ्यांनी राष्ट्र राखला, माय भगिनीची इज्जत आबरू राखली, मायभूमी राखली, धर्म राखला, आणि त्यांच्या मुळावर येता लाजा नाही वाटते का रे तुम्हाला?
ज्यांनी राष्ट्राचं रक्षण केलं, मायभूमीचं रक्षण केलं, त्यांना देणार आहोत तुम्ही. मग आम्ही फक्त नुसत्या लढाईच करायच्या आणि तुम्ही मस्तपैकी आरामात बसून खायचं. ठेव आहे का तुमची? हां, नाही जमणार बाबांनो. हे वेळ आली आता, द्यावं लागेल. हां, द्यावा लागेल, नाही तर मागात पडेल. नाही तर मागात पडेल. द्यावाच लागेल. द्यावा लागेल, नाही द्यावाच लागेल. बदल नाही. तो अधिकार आहे आमचा. आम्ही राखली ही भूमी. मराठ्यांचा दरार सांगू तुम्हाला भाऊ, एक म्हण आमच्यासाठी पैदा झालेली आहे. शत्रू पक्षातल्या हेरांनी जर बातमी दिली ना, हुजूर मराठे आ गए, तुम दबा के भाग जाते थे. नुसतं हुजूर मराठे आ गए म्हणलं ना, अरे इथे आपल्या पुण्यात शनिवारवाड्यामध्ये आमचे पहिले बाजीराव पेशवे एक मोहीम मुकरर केली हैदराबादच्या निजामाच्या विरुद्ध. जाणीवपूर्वक मोहीम लीक करून टाकली. गेली हेरांमार्फत बातमी हैदराबादला कळालं, हुजूर मराठी आ रहे हैं. कोण? श्रीमंतराव चालून येत आहेत. पुण्याची वेस पण आमच्या बाजीराव पेशव्यांनी ओलांडली नव्हती. हैदराबादचा निजाम 42 कोस पळून गेला. आमचे राव इथून गेले, मस्तपैकी ताबा घेतला, दिला लागलो. या वाक्यातली ताकद आहे, लक्षात ठेवा. मराठे मराठे नाद नाही करायचा मराठ्यांचा. अफगाणिस्तानात पाठीमागे एकदा बंड झालं होतं. त्या अतिरेकांचं स्टेटमेंट मी टीव्हीला ऐकलं होतं. काय म्हणाले माहिती का ते? दुनिया में हम किसी से नहीं डरते शिवाय मराठोंशी. कळलं का अर्थ तुम्हाला? आम्ही जगात कोणालाच घाबरत नाही, पण मराठ्यांना घाबरतो. आजही दरार आहे हो आपला. आपण न्याबळाट झालो, हा भाग सोडून द्या. आपण न्याबळाट आता, पण तो दरारा ह्या 2 पितापुत्रांनी तयार करून ठेवलेला आहे. संभाजीराजांनी तर 7 समुद्राच्या पार मराठ्यांची ओळख नेऊन पोचली. अरे वाघाच्या जबड्यात घालून हात, मोजीन दात ही जात मराठ्याची लक्षात ठेवा. हे मराठेच करू शकतात, बाकीचे नाही करू शकत. आता मराठ्याची व्याख्या फार व्यापक आहे, ते मी सांगणार नाही. आरक्षण मिळाल्यावर सांगा, त्याच्यानंतर नाही सांगायचं. विठाला सगळ्यात महत्वाचं महाराज सांगतात, सगळेजण हिच्या पाठीमागं लागले. हिच्या पाठीमागं कळलं तुम्हाला? हिच्या माया लागते की नाही सगळ्यांना? भले कमी लागू द्या, जास्त लागू द्या, पण लागते की नाही? मायेच्या पाठीमागं सगळे लागलेले आहेत. पण ती कशी आहे? दुर्धर आहे, ती सापडत नाही सहजासहजी. म्हणून माणसं काय म्हणतात माहिती का? लक्ष्मी चंचल आहे. कशी आहे? चंचल आहे. ती एका जागेवर थांबत नाही. थांबेलच कशी हो? मला सांगा, आज तुमच्याकडं माझ्याकडं कोणाकडे बी किती मोठा पार 500च्या नोटीचा जरी बंडल आला, तर उद्या जसाच्या तसा राहील का? परवा जसाच्या तसा राहील का? किती दिवस राहील? कधीतरी जाईल. तो आला काय गेला काय? प्रत्येक जणाची एक मानसिकता आहे. 1 एकर होती, 2 एकर झाली, आता डबल झाली की नाही? पलीकडची 20 गुंठ मिळाली तर बरी होईल. मिळाली ती पण इकडच्या अंग पुन्हा एक ती मिळाली तर, अरे पण किती मिळाली तर? हिशोब काय ठरलाय का नाही बाबा? इतकं मिळाल्यानंतर मी थांबणार आहे. महाराज असं म्हणतात, अरे शेवटचा दिवस व्हावा का? पण मग शेवटचा दिवस नेमका कोणता हो? हा अभंग बऱ्यापैकी सगळ्यांचा पाठ आहे. अगदी पुढारी जरी दसकिऱ्याला भाषण करायला उठला ना, तरी तो हे अभंग बोलतो. तेवढा अर्धा तरी बोलतो, अर्धचरण. शेवटचा दिवस गोड व्हावा याजसाठी. आमचा अट्टास कशासाठी आहे? याजसाठी केला अट्टास. एक सांगू तुम्हाला, तुकोबरायांचा अट्टास होता भगवंताच्या प्राप्तीसाठी. देव आले, आयुष्य शिल्लक नव्हतं का? शिल्लक होतं ना, पण ज्यासाठी अट्टास होता, बस आता नको आयुष्य. छत्रपतींच्या जीवनात सुद्धा अट्टास होता. काय अट्टास होता? हिंदवी स्वराज्य, हिंदूंचं स्वतंत्र तख्त झालं निर्माण. 50 वर्ष महाराज आपल्यात राहिले.
तुकोबराय 42. या माणसाने अट्टहास, जेव्हा शेवटचा दिवस त्यांचा सुरू झाला ना, शेवटचा दिवस सुरू होणे म्हणजे नेमकं काय तुमच्या लक्षात येते का? जेव्हा तुम्ही ज्या काय आयुष्याच्या ज्या मनोकामना आहे, मला हे करायचे, ते करायचे, ते करायचे, हे झालंय, ते झालंय, ते झालंय, म्हणजे पूर्ण झालंय. काही लोक पहा, पण काही लोक मी तृप्त झालेले पाहिले आहे. एखाद्या वयस्कर व्यक्तीला विचारलं ना, बाबा कसं काय, देवाच्या कृपेने सगळं चांगलं आहे, मग आता काय नाही, त्याच्या आदेशाची वाट पाहतोय, अशी म्हणणारी पण माणसं आहेत. म्हणजे त्यांचा दिवस जो चालू आहे तो गोड दिवस आहे, सुखाचा आहे, त्याला म्हणतात गोड दिवस. पण आमच्या वाट्याला तो येतच नाही. आमची 2 व्हीलर होती, 4 व्हीलरमध्ये आला नाही, हे जरा हलकं मॉडेल आहे, त्याच्या पुढचं पार फॉर्च्युनरपर्यंत गेला आणि वर हेलिकॉप्टर उडताना पाहिलं. आता म्हणतो हे नको, ते असतं तर बरं झालं असतं. थांबणार कधी आहे बाबा तू? थांबलं पाहिजे का नको? कुठेतरी थांबलं पाहिजे. एकदा भगवंताचं आपण भजन करूया. विठोबा देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब ज्या वेळेला देहूला आले होते, त्या दिवशी सकाळी 8:35ला कीर्तनाला उभा राहिलं होतं. संध्याकाळी 10:37 कीर्तनाचा जय विठ्ठल केला होता. त्यावेळेला या हारांमुळे मला त्याची आठवण झाली. मला ते हार पेलवत नव्हते, सहन होत नव्हते. माझे ओठपर्यंत सगळं म्हणजे सगळं कॅपॅसिटी सगळी संपलेली होती, पाय सुजलेले होते, देहातली एनर्जी 100% भगवंताला समर्पित केलेली होती. आमच्या खेड तालुक्याचे त्यावेळचे स्वराज संघाचे तालुका प्रमुख इतकं सगळं सहन होण्याच्या पलीकडं होतं आणि ते पुन्हा आणखीन 11 किलो सफरचंदाचा हार घेऊन आले. मला पाय अजून लटकाय, म्हणजे हे काय करेल आपल्याला, पाडेल खाली. इथपर्यंत झालं होतं, फेटा थोडासा दिसत होता. त्यांना मी म्हणलं तिथेच थांबा. नाही म्हणले माझी इच्छा आहे. म्हटलं या, पण सगळे निघून गेले का मग तुम्ही या इथंच टेकवान लगेच परत सुरुवात करा आणि एकाने हात धरा. माझा मी बॅलन्स गेला तर कॅपॅसिटी संपलेली होती. 14 तास उभा होतो. पण भगवंताने तुकोबरायांची भक्ती आणि छत्रपतींची शक्ती, या भक्तिशक्तीची ताकद एवढी उभी राहिली आणि त्या भक्तिशक्तीच्या जोरावर छत्रपतींच्याच जन्मभूमीमध्ये संप्रदायातला पहिला एवढा मोठा विश्वविक्रम 12 तास 20 मिनिटाचा मी त्या ठिकाणी करू शकलो आणि संप्रदायाचा एक नावलौकिक जगाच्या पाठीवर त्या ठिकाणी पोहोचवण्यामध्ये मला यश प्राप्त झालं. भले तो माझ्या नावावर विश्वविक्रम नोंदलेला असेल, पण तो वारकरी संप्रदायासाठी नोंदवला गेला, हे माझ्या दृष्टीने लाख मोलाचं आहे.
व्यक्तिगत नावाला किंमत नाही आहे. आणि त्यातल्या त्यात अजून महत्त्वाची गोष्ट, तो विक्रम शिवजन्मभूमीमध्ये झाला, हे माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाची गोष्ट होती. आणि आत्ता माझ्यासमोर जे कॅमेरा घेऊन उभे आहेत त्यावेळेचे ते साक्षीदार आहेत. सेमारो मराठी बाणाची टीम 55 एम्प्लॉईज त्या ठिकाणी काम करत होते. नुसते लाईट 3 दिवस जोडत होती ही माणसं. आणि कॅमेरे किती आणले होते ते त्यांचं त्यांनाच माहिती. ते कॅमेरे इतके तीक्ष्ण होते. माझ्या या वरच्या खिशात 2 खडी साखरेचे खडी ठेवले होते फक्त, घशाला कोरड वगैरे पडले. ते म्हणले ते पण नाही चालणार, मला जीव निकाली आहे. अरे म्हणले तेवढं तरी सोबतील राहू द्या. नाही ठेवलं. अटी शर्ती इतक्या होत्या, फारसं सांगत बसत नाही. महाराज मंडळी, अडखळल्यावर ज्या शब्दांचा आपण आधार घेतो ना, आणि व पण परंतु, हे शब्द वापरायचे नाहीत. एकदा बोललेलं वाक्य रिपीट झालं नाही पाहिजे. अहो म्हणलं कसं शक्य, एखादं येऊ शकतं. बरं आता उभं राहिल्यावर सांगितलंय, आता खाली बसलो तर समोर मीडिया आहे, जग जाहीर होतं सगळं. कारण त्यांना पहिलं ॲप्लिकेशन द्यावं लागतं, मान्यता घ्यावं लागते वगैरे, बऱ्याच मोठ्या सिस्टम आहेत त्या. पण आता देह जावा अथवा आता उभं राहिलंच पाहिजे. अख्ख्या कीर्तनात महाराज मंडळी 42 टाळकरी टाळ ठेवून गेले. म्हणजे थकले, कॅपॅसिटी संपली, गेले. दुसरे आले, तिसरे आले. 6 टाळकरी एवढे निष्ठावान होते, म्हणजे जोपर्यंत बांगर महाराज उभे तोपर्यंत आम्ही पण राहणार. 6वा मनुष्य 11वा तास सुरू झाला, त्याला बिचाऱ्याला चक्कर आली, कोसळला तो मनुष्य. टाळकरी संपले होते, आता कोणीच नव्हते राहिले. श्रोते भरपूर होते, पण टाळ घेणारा माणूस नाही राहिला. आमच्या स्वराज संघाचे अध्यक्ष चाकणचे आहेत, उपाध्यक्ष. कधीच बिचाऱ्याने टाळ नव्हता घेतला. व्हाईट कपडे होते. बसलेल्यांपैकी एकाची टोपी घेतली, कोसळलेल्या माणसाला खाली घेतलं, त्याच्या गळ्यातला टाळ घेऊन उभे राहिले. मला कळलंच नाही केव्हा टाळकरी झाले ते. ॲनिमेशन कॉलेजचे प्रमुख असणारा माणूस, टाळाशी संबंध न आलेला, पण त्यांना एक नियम माहीत होता, व्यासपीठावरची संख्या 20च्या आत आली तर बाद होणार. 19वर आकडा येत होता, म्हणून बाबा उभा राहिला. आणि जेव्हा ह्या लोकांनी लाईव्ह टेलिकास्ट 12 भाग टी व्हीला जेव्हा सुरू केले आणि 12वा भाग मी पाहिला, म्हणलं सर तुम्ही केव्हा टाळकरी झाले? म्हणजे प्रसंगच तसा होता, मला नाईलाजाने टाळ घ्यावा लागला. म्हणलं वाजवलं का? म्हणलं निस्तीच ॲक्शन केली, मला माहिती माझा चुकणार आहे. ते म्हणते मला तुकोबरायांनीच बुद्धी दिलेली असावी की इथं उभं राहणं गरजेचं आहे, तिथं बसण्यापेक्षा. हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तो क्षण या हारामुळे मला खऱ्या अर्थाने आठवला. जीवनात हार असे पत्करले पाहिजे, तशी हार नको, हे हार, हे महत्त्वाचं आहे. आम्ही हिंदू असून कपाळाला गंध लावत नाही. गंध लावण्याचे फायदे तोटे सांगायला वेळ राहिला नाही. मुळात इथं एक केंद्रबिंदू आहे, मनुष्याचं केंद्रबिंदू इथं आहे. ते सक्रिय राहावं. हिंदू धर्माची रचना इतकी खोलवर आहे ना, आता धर्मावर स्पेशल कीर्तन असावं, मग त्याच्यात जास्त सखोल बोलता येतं. धर्मावर मी फार प्रभावी बोलतो. ते सक्रिय व्हावं यासाठी तिलकन, यासाठी कुंकू आहे. कुंकू म्हणतो मी, कुंकू नाही कळलं? कुंकू काहींना कळलं. राहिलं का हो? कुंकू राहिलं का? आहे का? नाही म्हणताय बहुत कशाला तुम्ही. अहो ते आहे, पण जिथं असायला पाहिजे तिथं नाही ना. नाही कळलं? कुठं असायला पाहिजे? ड्रेसिंग टेबलवर. तिथं काय उपयोग? तिथं काय पण ठेवता येतं. ते कुठं असलं पाहिजे? कपाळावर. मग आहे का? का बरं? आम्ही हिंदू नाही का? आम्ही मराठी नाही का? तुमच्या कपाळावरचं कुंकू शाबूत राहावं म्हणून अनेक शूर मावळ्यांनी आपलं रक्ताचं अर्घ्य या भूमीला अर्पण केलं रे. तुमच्यासाठी महाराजांचं खूप मोठं योगदान आहे. सांगू तुम्हाला, महिलांच्या बाबतीत बोलू का? 1-2 वाक्य बोलू. हस्तिनापुरातलं, भरतखंडातलं सगळ्यात मोठं राज्य होतं. तिथं स्त्रीचा सन्मान झाला नाही, तिच्या वाट्याला अवमानच झाला. रावणाची सोन्याची लंका होती हो, तिथं सुद्धा स्त्रीच्या वाट्याला अपमानच झाला. पण आमच्या राजाचं हिंदवी स्वराज्य
अरे आमच्या स्त्रियांना सन्मान मिळेल यात नवल नाही हो. अरे शत्रूच्या स्त्रीला सुद्धा आईच्या मापात तोलणारा राजा तो आमच्या स्वराज्याचा छत्रपती होता. हे 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 प्रेम होतं स्त्रियांबद्दल. अजून एक महाराजांच्या मुखातलं वाक्य सांगू तुम्हाला. महाराज काय म्हणाले माहितीये का? हिंदूंची स्त्री म्हणजे हिंदूंच्या देवघरातली देवता आहे. ती देवता आहे. तीच दुर्गा, तीच भवानी. हे महाराजांच्या मुखातले वाक्य. इतकी काळजी होते. म्हणून सांगू तुम्हाला, तत्कालीन सगळ्या स्त्रिया तत्कालीन माझ्या राजाला भाऊ म्हणायच्या. भाऊ होती. अशी एक राखी पौर्णिमा, इतक्या महिला राजगडावर आल्या महाराजांना राखी बांधायला. बऱ्याच जणींना राखी बांधायलाच भेटली नाही, कारण महाराजांना 2च हात होते. महाराजांनी भगवंताला साथ घातली हो. देवा सख्खी बहीण नाही दिली हो, पण या इतक्या सगळ्या भगिनी मला दिल्यात. पण आजच्या दिवस माझ्या त्या मागच्या राहिलेल्या बहिणींसाठी मला आजच्या दिवस तुझ्यासारखा चतुर्भुज करणार आहे बाबा. खरं त्या माझ्या मागच्या माता भगिनी मला येतील राखी बांधायला. हे तुमच्यासाठी महाराजांच्या मुखातलं वाक्य आहे बाबा. छत्रपतींच्या राज्यात स्त्रीच्या डोईवरचा पदर म्हणजे तिची लाज होती. लाज. त्या लाजेचं रक्षण तो पदर करायचा. इथपर्यंत. आता तो इथे आला. इथे आला इथं. तो येणार आहे. हे जनाबाई महाराजांना माहीत होतं. महिला मंडळ, छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला खूप खूप आझादी दिली, पण इतकी काही आझादी नाही का तुम्ही डोक्यावरचं खांद्यावर घावली. एवढी मात्र आझादी दिली नाही. एक सांगू तुम्हाला, तुमचा पदर डोक्यावर राहावा, तुमच्या कपाळावरचं कुंकू शाबीत राहावं म्हणून महाराजांनी स्वतःचा जीव अनेक वेळा धोक्यात घातला. महाराजांचं जीवन हे मृत्यूच्या ओठावरचं होतं. मृत्यूला भले स्पर्श करता आला नाही, पण मृत्यूच्या ओठावरचं जीवन जगले राजे आमच्यासाठी. का? आमचा धर्म, आमची संस्कृती, आमची परंपरा टिकावी. एरवी तुम्ही कसंही राहा, काही हरकत नाही, पण ज्या वेळेला आमची संस्कृती अशी सांगते की परपुरुषाच्या समोर जात असताना, आपला मुलूक सोडून दुसऱ्या ठिकाणी जात असताना आमच्या डोईवर पदर असावा. आणि तो जर राखला नसता तर पदराच्या ऐवजी तुम्हाला बुरख्यात राहावं लागलं असतं. याची जाणीव ठेवा, याची जाणीव ठेवा. मग बुरखा बरा की पदर बरा, याची निवड तुम्ही करायची आहे. आणि मला वाटते निवड करायला फार वेळ लागण्याची गरज नाही. आमचा आहे तो आमच्या संस्कृतीचा पदरच आमच्यासाठी बरा आहे, बरा आहे. आणि आपण ती संस्कृती सणावाराला, देवाच्या दरबारात, कीर्तनामध्ये, भजनामध्ये ती वापरावी, आचरणात आणावी. गुलाबभाऊंनी मला 10:30ची वेळ निर्धारित करून दिली म्हणून मी पुढं चाललो आहे बरं का. बरेच मंडळी म्हणले 10:30 काटा गेलाच पाहिजे, गेलाच पाहिजे म्हणजे ऐकलंच पाहिजे. आणि म्हणून तिथपर्यंतच नेणार आहे, त्याच्यापुढं मी काही जाणार नाही. कारण मी दिवसभर पालखी सोहळ्यात होतो आणि ते पुन्हा मला महाराजांकडे जायचं आहे. आणि पुन्हा सकाळी उठून महाराजांना पुन्हा पुढे घेऊन जायचं आहे मला. त्यामुळं मला निर्धारित वेळेच्या पुढं मी तसं कितीही बोलेल, हटत नाही मी तसं. पण महाराजांच्या सेवेत मला पुन्हा त्या ठिकाणी रुजू व्हायचं आहे. निर्धारित वेळेत मी पुढे जाणार आहे. विठाला विठाला. प्रत्येकजण मायेत अडकून पडलेला आहे, पण माया सोडल्याशिवाय तुम्हाला इच्छित गोष्ट प्राप्त नाही करू शकत. कैक जन्माला आले, खपले. 10वा 13वा 5.5 महिने वरचे श्राद्ध तिथीला मिळवला, खपला. 14 भरणी झाल्यावर कोण विचार करतो? घरातली पण विसरून जातात. समाजाने ध्यानात ठेवावं, राष्ट्राने ध्यानात ठेवावं, जगाने ध्यानात ठेवावं, असं जगावं. माझंच घर, माझीच बायको, माझीच पोरं, हीच माया आहे आमची. त्या मायेला ज्यांनी सोडून दिलं ना, तेच छत्रपती झाले.
दुसरं नाही होऊ शकत कोणी. येतो त्या आग्र्यावरून. अख्खा प्रसंग सांगणार नाही मी. बरोबर 9 वर्षाचं ताणं लेकरू होतं. 9 वर्षाचे शंभूराजे आग्र्याहून निसटले, आले मथुरेमध्ये. मथुरेमध्ये आल्यानंतर बापलेकांचा संवाद आहे. शंभूबा, याच मथुरेमध्ये कारागृहामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. आले होते हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी, आणि त्याच मथुरेमध्ये तुम्ही आम्ही आलोय. त्यांनाही धर्माचं रक्षण करायचं होतं, आपल्यालाही धर्माचं रक्षण करायचं आहे. स्वराज्यात सुखरूप पोचायचंय दोघांनाही. पण यवन औरंगजेबाने दवंडी दिली असेल. हे बापलेक जिथं सापडतील जिंदा या मुर्दा, जिथं सापडतील तिथून जिंदा या मुर्दा. शंभूराजे मार्ग बदलावे लागतील. एकसाथ दौडता येणार नाही. आले मथुरेमध्ये. मथुरेमध्ये आल्यानंतर महाराज मनामध्ये विचार करतायत, वाऱ्याच्या वेगाने दौड करावी लागेल. 9 वर्षाचा शंभू बाळ आहे, तेवढं दौड झेपणार नाही. कसं होईल, लेकराचं थकून जाईल, पडेल, घोड्यावरून कोसळेल. एका बाजूला बाप आहे, दुसऱ्या बाजूला स्वराज्याचा राजा आहे. काय करावं माझ्या राजानी? स्वराज्याचा राजा म्हणून विचार करावा की बाप म्हणून विचार करावा? दुविधा मनस्थिती निर्माण झाली. दोन्ही भूमिका त्या ठिकाणी पार पाडायच्यात. कारण आऊसाहेबांचा विरोध होता. शंभू बाळाला घेऊन जाऊ नका, एकटं खाली आज जावं कसं? विचारतील आऊसाहेब, काय सांगावं आऊसाहेबांना? विचार केला. मोरोपंत पिंगळ्यांचे शालक होते मथुरेमध्ये. नाव सुद्धा कृष्णाचे होतं. राजे म्हणतात, आई बापाने फार विचारपूर्वक तुमचं नाव ठेवलं असेल कृष्णाजी पंत. अरे असाच आमचा एक कृष्ण, आता आम्ही तर सोडून जातोय. तो फक्त तुमच्या जबाबदारीवर. सकाळची पूजा आटोपली होय राजा. महादेवाची पूजा केव्हा संपली? मग जा देव घरामध्ये, शिवलिंगावर अर्पण केलेली बेल रोटी घेऊन आमच्या समोर यावं. कृष्णाजी पंताने बेल रोटी हातामध्ये घेतलेली. राजे काय करावं, काय करावं? स्वराज्याची एवढी मोठी दौलत आम्ही तुमच्या स्वाधीन करून जात आहोत. ही दौलत सांभाळायची तुम्हाला. क्षणाचाही विलंब करणार नाही. पापणेही लवू देणार नाही. नजरेआड शंभूराजांना होऊ देणार नाही. ऐसे वचन आम्हास द्यावे बेल रोटीच्या साक्षीने. जी राजा, सौराज्यापेक्षा, सौराज्याच्या युवराजापेक्षा आमचा जीव का तो आम्हास प्यारा आहे? नाही. उद्या यदा कदाचित औरंगजेबाची दवंडी येईल, बक्षिसी जाहीर होईल. आमिषाला बळी पडू नका. कमरेला असणारा सोन्याचा त्या ठिकाणी मोहरांचा कसा उपसला आणि कृष्णाच्या अंगावर टाकला. नगराचा कशा पाहिजे? स्वराज्याची दौलत सांभाळायची, याची गरज लागेल. ह्या दौलतीची बक्षिसाची लकेर उठेल. बक्षिसाच्या दवंड्या दिल्या जातील. लाचार होऊ नका, गुलामी पत्करू नका. गुलामी झिटकारून लावण्यासाठीचा कटाटोप आहे. मग काय करावं राजे? शंभू बाळा सांभाळावे. आणि बक्षिसीच हवे असेल ना, शंभू बाळाला सुखरूप घेऊन जेव्हा राजगडावर याल ना, त्यावेळेला बक्षिसीची खैरात करू मी तुमच्यावर. राजे कशापायी एवढा विश्वास? माया धोका देते हो, माया धोका देते माणसाला. तिनं धोका देऊ नये म्हणून अगोदरच तुमच्याकडे आम्ही माया सोडून जातो आहे. ही माया घ्या, कारण ही दौलत असल्याशिवाय ही दौलत तुम्ही सांभाळणार नाही. अर्थात शंभूराजांची अवस्था काय आहे विचार करतायत. आबासाहेब नेमकं कोणाला सोडून जाणार आहेत? कोणाविषयी चर्चा चालू आहे? 9 वर्षाचं लेकरू आहे. विचार करतात कदाचित आपल्यासाठी तर नाही. कृष्णाचे पंतांचं वचन घेतलं, पण आता समजवायचं होतं शंभू बाळाला. महाराज काही बोलण्याच्या अगोदर शंभूराजच बोलू लागले. आबासाहेब, शत्रूच्या मुलखात आम्हा सोडून जाऊ नका हो. आम्हाला फारसं आठवत नाही हो. आमची आई आम्हाला जन्माला घालून निघून गेली. तेव्हापासून आम्ही लहानाचं मोठं झालो आबासाहेब, फक्त आणि फक्त तुमच्याकडे. तुम्हाला असं वाटतं ना, घोड्यावर दौड करत असताना माझ्या शंभूला भूक लागेल. आबासाहेब, भूक लागली ना, मी खायला देखील मागणार नाही हो. पण आबासाहेब,
तुमच्या या शंभूबाळाला शत्रूच्या मुलखात सोडून जाऊ नका वापस. लेकराची ती केवेलवाणी अवस्था पाहून एका बापाचं काळीज पिरवठून गेलं. शंभूबा, या बापाला समजावून घ्या हो तुम्ही. आबासाहेब, तुम्हाला वाटतं वाऱ्याच्या वेगाने दौड करावी लागेल. आम्ही थकणार नाही आबासाहेब. आम्ही करू तुमच्या सोबत वाऱ्याच्या वेगाने दौड. पण आबासाहेब, आम्हा शत्रूच्या बलकात सोडून जाऊ नका. तुम्ही गेल्यावर कोणाला पाहून आम्ही तर राहायचं. आमच्या मातोश्री गेल्या, एक आऊसाहेबाने आपण सोडून आमचं कोण आहे. आपण सुद्धा आम्हाला शत्रूच्या मुलखात सोडून जातो. शंभूराजे, समजावून घ्यावं या बापाला. तुम्हाला इथं मथुरेमध्ये सोडून जात असताना आम्ही आमच्या छातावर दगड नाही ठेवला. अख्खा सह्याद्री उचलून ठेवला या शिवाजी राजाने. पोटचा गोळा शत्रूच्या मुलखात सोडून जायचा. काय काय वेदना होत असतील त्या राजाला. स्वराज्याचा विचार करावा की लेकराचा विचार करावा. शंभूबा, तुमच्यासारखे हजारो शंभूबाळ स्वराज्यात आहेत. त्यांचाही मला विचार करायचा आहे शंभूबा, आणि तुमचा सुद्धा विचार करायचा. आबासाहेब, समजा कराय, पण आपणाशिवाय आम्ही नाही जगू शकत, नाही राहू शकत. आम्हाला ठेवून जाऊ नका आबासाहेब. शंभूबा, तुम्ही आमची पहिचान आहात. तुम्ही जर अशा हातपाय गळून बोलू लागला तर मी कोणाला समजू पाहू. त्या औरंग्याने दबंडी दिली असेल, या बापलेकांना पकडा, जिंदा या मुर्दा. शंभूबाळ, सांगा, जर आपण पकडलं गेलो तर काय होईल स्वराज्याचं? हो, त्याचं नव्हतं होऊन बसेल. एक ऐकाल आमचं. जी आबासाहेब, काय आदेश आहे? आबासाहेब, बोलावं. शंभूबा, स्वतःसाठी नाही, पण स्वराज्यासाठी मथुरेत राहावं लागेल. स्वराज्यासाठी हा शब्द कानावर पडल्याबरोबर शंभूबाळाने आपल्या वडिलांना होकार दिला आणि कडकडून मिठी मारली. आबासाहेब, स्वराज्यासाठी आम्ही शत्रूच्या मुलखात राहायला तयार आहोत. आबासाहेब, शत्रूच्या मुलखात राहायला तयार आहोत. कडकडून बापाने मिठी मारली. हो, असा पुत्र आमच्या पोटी जन्माला घातला जगदंबे. शंभूबाळ, किती समजदार आहात तुम्ही. स्वराज्य व्हावं असे वाटते ना आपणास. जी आबासाहेब, या स्वराज्यासाठी आबासाहेब जे सांगाल ते आम्ही करू. वेळ पडली तर या स्वराज्यासाठी तुमचा शंभूबाळ देहाची कुर्बानी देईल, पण स्वराज्य सोडणार नाही. मथुरेत बापाला दिलेला शब्द इथं तुळापूरला खरा करून दाखवला. हो, खरा करून दाखवला. एवढा त्याग, एवढं समर्पण साधी घटना नाहीये. एक एक अवयव स्वराज्यासाठी, स्वधर्मासाठी दिला. कशाची, देहाची सुद्धा माया नाही ठेवली. माय आधीच सोडून गेलेली होती. वडील अंत्यावस्थेमध्ये असताना बापाचं तोंड सुद्धा पाहू दिलं नाही. व न तर द्रष्ट्याने बापाची शेवटची भेट नाही होऊ दिली. किती किती सहन केला असेल शंभूराजाने. ज्या समाजासाठी बापलेक झिजले, ते बापलेकांची ताटातूट केली. काय चुकलं होतं? त्याग आणि समर्पण ह्याच गोष्टी होत्या. नाही दोघा बापलेकांनी स्वतःसाठी महाल बांधले, नाही संपत्ती उभे केली, फक्त देव देश धर्माचं स्वराज्य उभं केलं. आणि म्हणून आज तुम्ही आम्ही सगळे सुखाने जगतोय रे. त्या बापलेखांची पुण्याई म्हणून सुखाने जगतोय.
म्हणून आज तुम्ही कीर्तन श्रवण करताय. म्हणून आज बांगर महाराज तुम्हाला कीर्तन सांगायला आले तो, नाही तर नसते आले. विसरू नका या पिता पुत्रांना. हा महाराष्ट्राचा खरा स्वाभिमान आहे, दुसरा नाही. याच्यापेक्षा वेगळा स्वाभिमान आमचा असू शकत नाही. म्हणून आमची संस्कृती जपा रे, आमचा धर्म जपा. बाकी काही मागत नाही तुमच्याकडे. हापा मार ज्या संस्कृतीसाठी धर्मासाठी या बापलेकाने उभं आयुष्य घालवलं, त्या जिजाऊ साहेबांनी उभं आयुष्य घालवलं. 6 जून 1674 रोजी माझ्या राजाचा अभिषेक, राज्याभिषेक झाला. दरबारामध्ये सन्नाटा पसरलेला होता. सुई पडली तरी आवाज होईल अशी परिस्थिती होती. एक आई उठली त्या दरबारामध्ये, उठून आपल्या लेकराला मुजरा घालत होती. ती आई महाराज आसनावरून उठले, कंठ दाटून आला. काय करता हो साहेब? स्वतःच्याच लेकराला मुजरा घालताय? नाही शिव, तुम्ही आमचे केवळ पुत्र नाहीत होता, तुम्ही या स्वराज्याचे छत्रपती आहात. या स्वराज्याचे छत्रपती आम्ही केवळ या स्वराज्यातली रहित आहोत. आणि म्हणून तर रयतेचा अधिकार आमच्या कोणी हिरावून घेऊ नका. शिवबाराचे घालू दे आईला मुजरा माझ्या लेकराला. काय विचारायचं लोक, काय विचारायचं? अशी आई असावी आमची. नाही मिळणार अशी आई कोणाला. असं लेकरू सुद्धा नाही मिळणार कोणाला. आईला कधीच एकेरीत बोलले नाही माझे राजे. आऊ साहेब म्हणून हाक घालायचे, आऊ साहेब म्हणून, आई साहेब म्हणून साथ घालायचे आमच्या राजे. आम्ही आईला आई म्हणतो पण एकेरीत म्हणतो. पण त्या राजाने आदर्श आम्हाला घालून दिला. किती घटना सांगाव्यात माझ्या राजाच्या, पण का आमच्या आचरणात होत नाही हो. कशासाठी आम्हीच आमच्या लोकांना समजवायचं? बाबांनो, धर्माचं अस्तित्व संपलं, संस्कृतीचं अस्तित्व संपलं, तर आपलं सुद्धा अस्तित्व संपल्याचं आहे. आपलं सुद्धा अस्तित्व संपलं. 350 वर्षाचं पारतंत्र्य राजांनी नष्ट केलं. पुन्हा 350 वर्ष आली होत, पण पुन्हा तेच दिवस येऊ देऊ नका रे बाबांनो. जगलं पाहिजे, पण धर्मासाठी जगा. जगलं पाहिजे, पण संस्कृतीसाठी जगा. जगलं पाहिजे, मायभूमीच्या रक्षणासाठी जगा. जगलं पाहिजे, राष्ट्रासाठी जगा. आणि एवढं ज्या वेळेला कराल ना, तुमच्यासाठी स्वर्गाची दारं सताड उघडी असतील. आणि मग भगवंताची प्राप्ती होईल. शेवटचं चरण. तू गमणे तुझे
हे वैकुंठ नायक हे नायक नायक वैकुंठ वैकुंठ नायक वैकुंठ नायक वैकुंठ नायक सोडवी मज वैकुंठ नायक सोडवी मज हे माया या सर्व कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. छत्रपतींच्या पालखी सोहळ्यामध्ये असताना माझा तितकाच आवाज नाही चालला, पण माझ्या आवाजाला सपोर्ट द्यायचं काम यांनी खूप सुंदर केलं आणि म्हणून माझा कंठ फुटला, मला बोलता आलं. ती बोलण्याची ताकद तुम्ही दिली बरं मला, आणि तुम्ही सुद्धा त्यांना ताकद दिली, हे पण महत्त्वाचं आहे. तुम्ही बसल्या जागेवर यांना खूप दिलं, खूप. आणि माझ्या माहितीप्रमाणे ते तुम्हाला नक्कीच विसरणार नाहीत. असो, निर्धारित वेळेपेक्षा मी जरा पुढंच गेलो. जरा आता सगळ्या जरा शब्दाचा जोर आहे सध्या, जरांगे नाही का. महाराजांचं चरित्राचा असा भाग आहे की त्याला ब्रेक पडत नाही. सध्याच्या याच्यातलं राज्याभिषेकाबद्दल बोललो, पण एक घटना बाकी राहिलेली आहे. सध्या वाल्मिक ऋषीने रामप्रभूंना 14 वर्षाचा वनवास लिहून ठेवला होता, पण काही नादानांमुळं 500 वर्ष रामाला वनवास भोगावा लागला. तो वनवास 22 जानेवारीला संपणार आहे आणि त्याचे तुम्ही आम्ही सगळे साक्षीदार होणार आहोत. 22 जानेवारीला प्रत्येकाच्या गावामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला दिवाळी साजरी करायची, कारण आमचा रामराया साक्षात तिथं विराजमान होणार आहे. खरं सांगतो तुम्हाला, छत्रपतींचा आणि रामरायाचा संबंध खूप मोठा आहे, पण वेळ संपला आहे खूप. आम्ही जे रामराम घालतो ना, याची सुरुवात कशी झाली, कुठून झाली, याला सुद्धा छत्रपती कारणीभूत आहेत. विस्तार नाही करू शकत आता, कारण वेळ संपलेला आहे. परंतु मला पण जायचं आहे, झोपायचं आहे, उठायचं आहे, परत सकाळी चालायचं आहे. मी चाललेलो असताना, थकलेलो असताना पण आलो आहे, उभा राहिलो आहे आणि पुन्हा चालायला जाणार आहे. मला जाणीव आहे, म्हणजे तुम्हाला ज्या वेदना होतात त्या मला पण होतात. परंतु आज हे चालू वर्ष आमच्या हिंदू समाजासाठी, एक तर आमच्या राजाचं 350वं वर्ष आणि रामराया आमच्यात विराजमान होणार आहे. या दोन गोष्टी, याचे देही याचे डोळा आपण यावर्षी खऱ्या अर्थाने अनुभवणार आहोत. आणि म्हणून आदरणीय गुलाबभाऊ सोनवणे असतील, रामनाथ भाऊ सोनवणे असतील, तुम्ही सगळ्या ग्रामस्थांचं योगदान, सुंदर असं नियोजन आणि सुंदर असं सप्ताहाचं, म्हणजे खरं कौतुक करावं असं वाटतं. की काही लोक म्हणतात शहरात लोक येत नाहीत, मग कुठं जातात, ते इथं येऊन पहा, आहेत बाबा. तुम्ही बॉर्डरवर आहात, तुम्ही शहरातही नाही आणि ग्रामीण भागातही नाही, पण तुम्ही ग्रामीण संस्कृती टिकून ठेवली, म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. विशेष करून तुमची बाजू लय मजबूत आहे, 60% तुम्हीच जास्त आहेत. बाबांना 50% देऊन टाकलं त्यांना, राहिलेले द्यायचं का, येत चला, येत चला, ऐकत चला. हे इथं जे मिळतं ना, याच्यात भागीदारी नसती बरं का, वाटणी पण नसती. हे परमनंट तुमचं असतं आणि इथंच मिळतं, बाकी कुठं मिळत नाही. ते आज तुम्ही मिळवलं आहे, म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. गायक वादक मंडळी, आता तुमचं नाव घेण्यात वेळ घालवत नाही, तुम्हाला सगळ्यांना अंतकरणापासून धन्यवाद देतो. शिष्टमाले तुम्हालाही धन्यवाद. आणि बुजुर्ग सगळे मंडळी, आमचे युवक टाळकरी, सगळ्यांना धन्यवाद. झालेली सेवा भैरवनाथाच्या चरणावर
आणि छत्रपती दोन्ही छत्रपतींच्या चरणावर समर्पित करून शवेला याच ठिकाणी पूर्णविराम